नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. जनसेवेचा अखंड वारसा जोपासणाऱ्या नामदार नाईकांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा. पुसदमध्ये चाहत्यांनी लावले होर्डिंग्स, तर शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी. सविस्तर वृत्त. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार ॲडव्होकेट इंद्रनील मनोहरराव नाईक यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त नाईक बंगला पुसद येथे अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सध्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले ॲडव्होकेट इंद्रनील नाईक हे वारसा अखंड जनसेवेचा जपत आहेत. शेतकऱ्यांचे हितचिंतक, हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक आणि त्यांची कारकीर्द सर्वपरिचित आहे. त्यानंतर कधीही न झोपणाऱ्या मुंबईला रात्री 11 वाजता बंद करून माफिया आणि गँगस्टरच्या मुसक्या आवळून ताडा लावणारे शिकारी राजा सुधाकरराव नाईक हे पहिले मुख्यमंत्री होत. तर ह्याच घराण्याचे महानायक वसंतरावजी नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव अविनाश नाईक यांनी सुद्धा मंत्री म्हणून जनसेवा केली. तर लोकनेते मनोहरराव नाईक यांनीही महाराष्ट्र मंत्रिमंडळात उल्लेखनीय आणि निष्कलंक कार्य केले. आजही मनोहरराव नाईकांचा जनता दरबार सुरूच आहे. असा प्रगल्भ आणि अखंड जनसेवेचा वारसा लाभलेले नामदार ॲडव्होकेट इंद्रनील मनोहरराव नाईक हेही या पदाला न्याय देऊन जनसेवेचा वारसा जपतील अशी माफक अपेक्षा जनसामान्यांची आहे. नामदार ॲडव्होकेट इंद्रनील मनोहरराव नाईक यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चाहत्यांनी अलोट गर्दी केली होती. तर संपूर्ण पुसदमध्ये होर्डिंग्ज लावून आनंद व्यक्त करण्यात आला. आयोजन समितीने दिनांक 26 जानेवारी ते 29 जानेवारी 2025 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. दिनांक 26 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता आकर्षक पथदिवे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यामुळे संपूर्ण रस्ते प्रकाशमान झाले आहेत. तर दिनांक 27 जानेवारीला अभिष्टचिंतन सोहळा आणि 10 लाख रुपयाची जंगी लूट असलेल्या कुस्त्यांची भव्य दंगल, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक साहित्य वाटप, तसेच दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव तसेच साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून दिव्यांगांना दिलासा देण्याचे काम करण्यात आले आहे. समाजोपयोगी व गरजूंना मदत होईल असे आयोजन करून राज्यमंत्री नामदार ॲडव्होकेट इंद्रनील नाईकांचा वाढदिवस पुसदमध्ये साजरा करण्यात आला. तर पुढील 2 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून तारे जमीन पर हा चिमुकल्यांसाठी मेजवानीच ठरत आहे. महानायक वसंतरावजी नाईक, सुधाकररावजी नाईक, अविनाशजी नाईक, मनोहररावजी नाईक यांचाच वारसा पुढे नेत ॲडव्होकेट इंद्रनील नाईक काम करत आहेत. म्हणूनच म्हणावे लागेल वारसा अखंड जनसेवेचा.